कर्जमाफी हा एक उपाय आहेच, तो आम्ही नाकारतच नाही आणि जे आम्ही सांगितलेलं आहे ते आम्ही करणारच आहोत आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला। शेवटी कर्जमाफीला 20-25 हजार कोटी रुपये लागतील। दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं होतं, महायुतीने सांगितलं, पण आज जी समिती नेमली ती कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुचवणारी समिती नेमली, तर नेमकं कर्जमाफी देणार आहे सरकार की नाही देणार आहे? पहिला प्रश्न काय होता? 5,000 कोटी रुपये जे आम्ही द्यायचं कबूल केलं होतं त्याची तरतूद मूळ अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यानुसार त्याच्या योजनाही आपण सुरू केल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त मॅग्नेटसारखा प्रकल्प ज्याला आपण मान्यता दिली, या प्रकल्पामध्येही शेतीचं गुंतवणूक आहे। नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना त्याच्यातही शेती क्षेत्रातलीच गुंतवणूक आहे। स्मार्ट प्रकल्पातही शेती क्षेत्रातली गुंतवणूक आहे। या तिन्ही प्रकल्पामध्ये राज्याचा हिस्सा आहे, त्या हिस्स्याची तरतूद देखील आपण पूर्णपणे केलेली आहे। आणि आजची जी समिती आपण केली ती जर तुम्ही नीट बघितली असेल किंवा त्याचं जर तुम्ही वर्डिंग पाहिलं असेल तर त्यात आम्ही काय सांगितलेलं आहे की 2 वेळा कर्जमाफी केली आणि शेतकरी पुन्हा लगेच कर्जाच्या विळख्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे कर्जमाफी हा एक उपाय आहेच, तो आम्ही नाकारतच नाही आणि जे आम्ही सांगितलेलं आहे ते आम्ही करणारच आहोत, आम्ही त्यातनं मागे हटणारच नाही आहोत। पण या समितीला आम्ही कर्जमाफी हा तात्कालिक आहे किंवा ज्याला आपण शॉर्ट टर्म मेजर म्हणतो तो आहे, म्हणून या समितीला शॉर्ट टर्म मेजर सोबत लॉंग टर्म मेजर देखील काय केले पाहिजे, कारण कुठल्याच राज्यात ही क्षमता नाही की दर 5 वर्षांनी ते राज्य कर्जमाफी करू शकेल, ही क्षमता नाही आहे आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला। शेवटी कर्जमाफीला 20-25 हजार कोटी रुपये लागतील। आम्ही 25,000 कोटी हे तर त्या ठिकाणी गुंतवणूक करतोच आहोत, त्याच्या व्यतिरिक्त किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 12,000 कोटी रुपये वेगळे हे आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देतो। त्यामुळे शेतकऱ्यांकरता हात अकडता नाही घेतलेला, पण दरवेळेस नुसती कर्जमाफी देण्याच्या ऐवजी लॉंग टर्म उपाययोजना करून जर आपण त्याला कर्जातनं मुक्त करू शकलो तर आपल्या शेतकऱ्याला आपण सुखाचं जीवन देऊ शकू, याकरता समिती केली। निर्णय असा घेतला की ठीक आहे कर्जमाफी करायची आहे त्यावेळी निश्चित करू आपण शब्द दिलाय। आज आपण पहिलं काम काय केलं पाहिजे? शेवटचा दिवस आहे, पण माझा एक सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज, या सरकारला शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे तेव्हाच हे सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल। आणि त्यामुळे कर्जमाफी करणं हे या उत्तरात तरी सरकारनं सांगितलं पाहिजे की कर्जमाफी कधी करणार। शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललं जातं नेहमीच, आपली सुरुवातच होती शेतकरी सुखी तर सगळं सुखी, पण आत्महत्या किती झाल्यात? आत्महत्या थांबतात का थांबत नाहीत ह्याचा विचार कधी केलाय का? हजारो शेतकऱ्यांनी मागच्या 10 वर्षात आत्महत्या केल्या। या आत्महत्या थांबवण्यासाठी फक्त घोषणा झाल्या, कर्जमाफीचं आश्वासन दिलं गेलं, शेतकऱ्यांना आशा होती की ह्या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होईल। कर्जमाफी ही थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळते म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज स्वतःबाकीत केलं नव्हतं आणि त्यांची थकबाकी वाढत चालली। एका बाजूला बँका दगा लावतात आणि दुसऱ्या बाजूला सरकार कर्जमाफी करत नाही। त्यामुळे कर्जमाफी करणं हे या उत्तरात तरी सरकारनं सांगितलं पाहिजे की कर्जमाफी कधी करणार। अध्यक्ष महोदय, भावांतर योजनेच्या बाबतीत आपण आश्वासन दिलं होतं, सोयाबीनची विक्रमी खरेदी केली म्हणून सांगतो आपण, पण लाखो टन सोयाबीन कमी भावानं शेतकऱ्यांना विकावं लागलं। अध्यक्ष महोदय, एक गंभीर गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणून देतो, 4,892 रुपये सोयाबीनचा हमी भाव आहे। खाजगी व्यापारी तर घेतातच, परंतु महाबीज ही सरकारची संस्था आहे, महाबीजनं सुद्धा 3,800 रुपयानं जे फेल झालेलं सोयाबीन होतं, म्हणजे जे नापास झालेलं सोयाबीन होतं, 3,800 रुपयानं शेतकऱ्याकडनं खरेदी केलं। मग एखादा व्यापारी जर हमीभावापेक्षा कमी भावानं खरेदी करत असेल तर कारवाई करायचा अधिकार आहे, मग महाबीजवर सरकार कारवाई करणार का याचंही सरकारनं उत्तर दिलं पाहिजे। पीक कर्जाच्या बाबतीत मागच्या वर्षी ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मीटिंग झाली, त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सिबिलची अट लावणार नाही, सिबिलमुळे कुठल्याही शेतकऱ्यांचं कर्ज कुठलीही बँक नाकारलं जाणार नाही। पण त्यावेळेस त्या SLBCचे प्रोसिडिंग बाहेर आलं त्यावेळेस स्पष्ट असं होतं की तुम्ही तुमच्या बँकेच्या धोरणाप्रमाणे कारवाई करा। बँकांनी प्रत्येक बँकेनं सिबिलसाठी
ओटीएस मध्ये जर एखाद्याने कर्ज भरलेलं असलं, जामीनदार जरी असला तरी त्या शेतकऱ्याला कर्ज नाकारलं. माझी अध्यक्ष मध्ये विनंती आहे की यावेळेस तरी स्टेट लेव्हल बँकर कमिटीच्या मीटिंगमध्ये कठोर निर्णय घेऊन ते प्रोसिडिंगवर आलं पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना सिबिल आणि ओटीएस मुळे कुठेही बँकांनी अडवणूक करू नये यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढंच सांगायचंय, दिव्यांगाच्या बाबतीत ही त्यांना जे साहित्य दिलं गेलं तेही निकृष्ट दर्जाचं होतं. त्यामुळे सरकार जरी मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतील तर वस्तुस्थिती काय ही सुद्धा सरकारनं बघणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त घोषणा करण्यापेक्षा आपण जी आश्वासन दिली आहेत त्याचं पालन कसं करता येईल यासाठी सरकारनं काम करावं आणि महाराष्ट्र जनतेला दिलासा द्यावा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. घेतलेलं कर्ज कसं परत करायचं आणि त्या याच्याने या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अध्यक्ष महाराज, अधिवेशनचा काळ आहे, तुम्हाला अधिकार आहे, स्थगन आपण नाकारलं, पण अध्यक्ष महाराज किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारला पाहिजे? कर्जमाफी सरकार करायला तयार नाही, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायला तयार नाही. रोज शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात अध्यक्ष महाराज, आणि ही गंभीर बाब आहे, ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज. आणि या अन्नदात्याला या महाराष्ट्रामध्ये आता जगायलाच काही स्थान नाही, असा काही सरकारचा उद्देश आहे का? आणि म्हणून अध्यक्ष महाराज, आपण निर्णय घेतला आहे, पण माझं आपल्याला सरकारला आपल्या वतीनं आदेश गेले पाहिजेत की तातडीनं या घटनेचं तपासणी करून तातडीनं सरकारने निवेदन परवा केलं पाहिजे. शेवटचा दिवस आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतची भूमिका आणि सरकारला नसेल करायचं तर सरकारचं काम आहे अध्यक्ष महाराज. पण माझा एक सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज, या सरकारला शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे तेव्हाच हे सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अत्यानंद निर्माण करेल, हा माझा सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज. आपण दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी. उचित कारवाई करणार.